वडिलाची सेवा करा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान ठेवा, मनगटाची धमक जगाला दाखवा, तर तुमची लग्न होते. असंच राहावं लागेल, नाही तर इतकं सोपं नाही. सध्या गावागावातला सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता असेल, बायकाच मिळाला. सध्या पाण्याचा प्रश्न नाही, रेशनचा प्रश्न नाही, निसर्गाचा प्रश्न नाही, पर्यावरणाचा प्रश्न एकच, बायकाच मिळाला नाही. पोरांच्या बाबतीत निवळ हँग झाले ते आम्हालाच म्हणतात, महाराज आमच्या पोराला पुरी बघा. तुझं गायबानं त्या लायकीचं आहे का? खैर कुणीकडे बेकार भाजणं बोंबलत फिरतंय, त्याला अक्कल नावाची गोष्ट आहे का? त्याला कोण बायको दिन र काय योग बोंबलत फिरायचं? विचित्री माणसं आहेत. आणि पोरांना तर काय सांगावं तुम्हाला. आणि पोरांचे बाप बळच उग काय नाही आल त्या परवा दिवशी पाहू ना आमच्या पोराला, आम्हालाच पसं ना टाप हाणू नको, आलीच नव्हती. तुला विचारलंच नाही ना कुणी हे विषय, तो हाताळलाच कस काय बो? त्याला सहज राम राम घातला तरी पोरातच आरा, पण ह्या विषयाला आम्ही हातच घातला नाही. तू आलते अरे आलेच नव्हते, आले नाहीत, येणार नाहीत, काय काय म्हणते. आणि काय 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 म्हणतात, आलते बरं का, जेवण वगैरे बी भरपूर कचून खाल्लं त्यांनी. आणि परत म्हणले रिप्लाय देतो म्हणले, कळवतो. त्यांचा अजून रिप्लायच नाही. म्हणलं त्यांचा रिप्लाय येत नसतो, तो मोबाईल स्विच ऑफ करून टाक. रिप्लायच्याच वगैरे तुझं पोरगच नाही तर ती तरी काय रिप्लाय द्या त्यान बुवा. लय अवघड झाले. थोबडात मावा ढाब्या ज्याचं दारू प्यायची, बावळाटांची संगत, आचार नाही विचार नाही, मोबाईल म्हणजे 24 तास बोटे घालायची उमेद नाही, काहीतरी नवीन करण्याची जिज्ञासा अंत करण्यात नाही, धर्माविषयी प्रेम नाही, व्यसनाच्या आयुष्यात सगळी बरबादी झाली तरुण पिढीची. जे उमेदीचं वय तरुणपण म्हणजे बाबा वसंत ऋतूसारखं वातावरण त्याच्या जीवनामध्ये असावं. वाटोळ झालं जीवनाचं. कोण बाई का त्यांना? नाही तर सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मध्ये बोला का मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय भाऊ? क्वालिटी कमवा, काहीच नाही करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. एवढा एक पर्याय राहिला शेवटचा तुमच्याकडं, माळण बुका. एक जण माझ्याकडे आला, मला महाराज लग्नात जमाना, मला मी जमितो. हां काय करावं लागेल? म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरं सांगा, माळ घालतो पण जमन का? आधी बायकोसाठी माळ घालायला तयार झालं. ती मनात म्हणलं जाळ झाला, शाकाहारी का राहणं होण्या, पण बायको भेटन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळ करी वाढन. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित, माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी म्हणलं आण माळ. त्याने बारीक मण्याची माळा म्हणले, बारीक मण्यावर लग्न जमत नाही, मग टप्पऱ्या मण्याच्या माळा. एवढ्यालाच म्हणे कचाकच म्हणणे हटकाला ऋताचा झोपताने म्हणायचा लय ऋतात ये. मी म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या. बुका लावायचा बारीक, मला मोठा लावणार, मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गेंदन बुखान धोतर नेहरून टोपीन असा पांढरा शुभ्र बगळा बनवला. हा कुठे कीर्तन गेलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग, काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्याच पाया पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही का. कीर्तन संपले, लोक म्हणजे अरे हे संघ आलेलं असू द्या, पोरग मावले संघ राहतंय, व्यसन नसन, धार्मिक असून, आई बाबाला जपित असून, संस्कारिक असून, माळकर दिसते, वारकऱ्याच्या घरात आपले पोरगी सुखानं राहीन, अर्धी खाईन चेतकूर खाईन पण सुखानं राहीन, त्रास होणार नाही. वारकरी कुटुंब देऊन टाका पोरगी ह्याला. 10 पोरांची जमिवली, हाच पॅटर्न, माळण बुका. हिथं जर कुणाचं जमत नसल, सिद्धनाथ ट्रकनी वर देव भरते. ट्रकने काय का गावात टेम्पो, जिपा, आयशर 407 असं लोटच्या लोट आहे नुसता. लय अवघड आहे. आणि एक वाक्य सांगतो, मुलींच्या बाजूला सुद्धा, मुलींच्या आयांनी बी थोडं जमनीवर राहा. तुम्ही इतकं बी येड्यावानी करू नका बरं. ढगात गेल्यावानीच करतात. ते मोजीनच पाहुण्यावर आवडलं, त्यांना वाटतं मुलगी म्हणजे काय, त्यांनी तर असं जग जिंकलंय का काय. नुसते शायनिंगच हाणत्यात कुठं लग्नाला गेलं तरी. पाहुण्याला तर जवळच येऊन देत ना, लांबूनच झिड करून टाकतात. आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हो अरे ह म्हणजे नेमकी द्यायची कोणाला ती तरी सांग ना. ह काय ह? मुलगा आधी साईन छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी. परत ह्यांची आट काय, जमीन पाहिजे पण आमची मुलगी रानात येणार नाही. जमीन काय इकाय पाहिजे का? काय अपेक्षाची इतक्या वाढवून ठेवल्या. ताई पोरीला स्वयंपाक येतो का ती बघा आधी. आपली गाईबानी आहे का त्या क्वालिटीची, असाच पाहिजे तसाच जायला पाहिजे. आपल्या पोरीला आचार विचार करतो का ती बघा ना आधी. तुम्ही तुमच्या मुलीला सगळ्या गोष्टीत सगळ्या कलागुण संपन्न बनवा.
25 वय झालं काय काय चहा बनवाय नाही, लग्न झालं काय तिकडं आहे नाही सासू जगदंबेचा अवतार. सासू म्हणजे सुनबाई करा पोळ्या, ह्याने युट्यूबवरून आमटी तयार करायला बसली. 10 मिरच्या माणसा गणित टाकल्या, म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्याचीच आमटी. म्हातारे किचन खुलीत आली. म्हातारे म्हणली मला भूकच नाही, म्हणली माझे शिवरात्र. म्हातारी म्हणली आधीच तर माझं वय झालं, मी जागेवर मरण असले आमटी काढल्या, मला नाही ग जेवायचं. सुनबाई तुझं तूच खा, नवरा तू मरूस तर खा, पण माझ्याकडे ही भाजीच आणू नका, माझी एकादशी. म्हणली मी निघून जाते गावात, पण म्हणले नको. आणि पण नवरा नुसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची नको खावलंय तिखट आहे. तेव्हा मला मी खाणार, माझ्या बायकोचं तुला कधीच कौतुक वाटत नाही. म्हणे खाणार मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातनं दूर गळा आणि डोळ्यातून गळा 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 पाणी. आणि त्याची बायको जवळ आली, म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झाले. म्हणलं नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते म्हणे आनंदाश्रू आनंदाश्रू. देऊ का अजून थोडी? नको म्हणला, एवढाच आनंद भरपूर झाला, नको आता भाजी मला. बळत जगलोय म्हणला. फ्रेश झाली माणसा शिदनाची, मोकळ्या मनाने हसली. बाबा हसलेच पाहिजे, कारण ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. हा आता आज सगळ्यांचा चेहरा हसतो, एक दिवस भीतीला टेकून बसवतो आणि उदबत्याचा वास त्याच्या नाकात घुसतो. मला गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्या खांदेकरी थांबत्यान का? चौघाने उच्चाल्या मंडळी म्हणते चालले का व? चालले नाही चालिवले, त्याने लय कुठाने केलं. त्याच्यामुळे घरात एक विचार ठेवा, सासूने सुनाला लेक म्हणा, सुनेने सासूला आई म्हणा, समजून घेण्याची भावना ठेवा. पण म्हाताऱ्याला चॅप्टर असतात. हा एक म्हातारीना दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारी बसायची, कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायचे. 22 किलो कंडक्टरचं 2.5 महिन्यात वजन वाढलं. फुकाटचं गवलं म्हातारी काजू बदाम कचाकच हाणायचं असं फुगलं म्हणता. आणि मग 3 महिन्यात कंडक्टर म्हणला होय आजीबाई काय तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी नातासारखा दिसतो, लेकासारखा दिसतो, का मला फुकट काजू बदाम खायला देतात? म्हातारी म्हणले कशाचा नातून कशाचा लोक बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाते. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत, त्यात मग चगाळल्याला तुला देते.